वांद्र्याच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं की हे दोघं जण कुठेही दिसले नाही पाहिजे. देशपांडे तर काय उमेदवारी करणारच नव्हते, परंतु संतोष धुरी पण कुठे दिसलं नाही पाहिजे. एखाद्या प्रक्रियेत पक्षाच्या मी नसेन तर मला हे मी का विचारू त्यांना की या प्रक्रियेत मी का नव्हतो आणि तेच काय. मला असं वाटतं संतोष धुरी काय बोलतोय त्या प्रत्येक गोष्टीवर मी रिॲक्ट करण्याची गरज नाही. आम्हाला या चर्चेमध्ये मी तर काही नेता नाहीये, मला या चर्चेमध्ये सहभागी नाही केलं. मला कुठल्याही प्रकारचा राग नाही, मला सीट नाही दिली, मला कुठल्याही प्रकारचा राग नाहीये, कारण साहेबांनी आम्हाला भरपूर दिलं. परंतु आमचे नेते संदीपजी देशपांडे यांना कुठल्याही प्रकारच्या चर्चेमध्ये सहभागी केलं नाही, कुठेही त्यांना घेतलं गेलं नाही. त्याच्यानंतर ज्या वेळेला विचारणा करण्यात आली त्यावेळेला आम्हाला असं कळलं की वरून असा तह झालेला आहे की त्या तहामध्ये 2 किल्ले सरेंडर केले आहेत साहेबांनी. एक संतोष धुरी आणि एक संदीप देशपांडे, हे 2 किल्ले आमचे सरेंडर केलेले आहेत. म्हणजे काय केलं की तिकडनं बांद्रावरून सांगण्यात आलं, वांद्र्याच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं की हे दोघं जण कुठेही दिसले नाही पाहिजेत, कुठल्याही चर्चेमध्ये दिसले नाही पाहिजे किंवा कुठल्याही उमेदवार म्हणून कुठेही दिसले नाही पाहिजे. देशपांडे तर काय उमेदवारी करणारच नव्हते, परंतु संतोष धुरी पण कुठे दिसलं नाही पाहिजे, या प्रकारचा तह झाला. आणि हे जेव्हा आम्हाला कळालं त्याच्यानंतर आमची चर्चा झाली. देशपांडे साहेबांना सांगितलं मी, जर असं होत असेल तर बोलो राहण्यात काय अर्थ आहे इकडे. एकतर काँग्रेस बरोबर जाऊन या लोकांनी स्वतःचं रक्त हिरवं केलेलं आहे, आता परत इकडे येऊन आपलं पण रक्त हिरवं करण्याचा प्रयत्न करणार, आपल्याला कुठेही स्थान देणार नाहीत. त्यापेक्षा मी माझा विचार करतो. संदीपजीचं मन खूप मोठं आहे, ते खूप सीझन आहेत. त्यांनी सांगितलं तू विचार कर बाबा, मी काय येत नाही. म्हणजे ह्या प्रकारे मी त्याच्यातून बाहेर पडलो. की साहेबांनी पक्ष सरेंडर केला, नक्की कोणाला सरेंडर केला? उद्धव साहेबांना सरेंडर केलाय, शिवसेनेला सरेंडर केलाय, संजय राऊत साहेबांना सरेंडर केलेला आहे, अनिल परब यांना सरेंडर केलेला आहे. तुमचे मित्र संतोष धुरी यांनी मनसेमध्ये गट कारस्थानी आहेत, हे तुमच्या नेत्यांचं नाव घेतलंय. मला असं वाटतं संतोष धुरी काय बोलतोय त्या प्रत्येक गोष्टीवर मी रिॲक्ट करण्याची गरज नाही. त्याचा एक दृष्टिकोन असू शकतो, प्रत्येक माणसाचा एक दृष्टिकोन असतो. आता इथे एवढे सगळेजण आहेत, प्रत्येकाचा एकच कॉमन दृष्टिकोन असेल असं नाही. त्याचा एक दृष्टिकोन आहे, माझा एक दृष्टिकोन आहे. तो त्याच्या दृष्टिकोनातनं बोलतो, मी माझ्या दृष्टिकोनातनं बोलतो. जसं आपण म्हणतो, आपण लहानपणी गोष्ट वाचलेली, हत्ती जो शेपटीला हात लावतो त्याला वाटतं हत्ती शेपटीसारखा आहे, जो खांबाला हात लावतो त्याला वाटतं हत्ती खांबासारखा आहे. पण तसं काही नसतं. हा प्रत्येकाच्या दृष्टिकोनाचा भाग असतो. त्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे का बरोबर आहे या चर्चेत मला जायचं नाही, ही चर्चा मी करणार नाही. त्याचा निर्णय त्यांनी घेतला, त्याचा निर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे हे येणारा काळ ठरवेल. आज मला त्या चर्चेत जायचं नाही आणि त्यांनी त्याचा निर्णय घेतला, मी माझा निर्णय घेतलाय. 6 मध्ये 2 किल्ले सरेंडर केले असा थेट आरोप मी पुन्हा सांगितलं तुम्हाला, त्याच्या प्रत्येक स्टेटमेंटला मी उत्तर देणार नाही. याचं कारण असं, तो त्याच्या दृष्टिकोनातनं बोलला, माझा दृष्टिकोन तसा नाही. पण मागे काही दिवसांपासून चर्चा आहे की मनसेमधल्या निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्हाला डावललं जाते, युतीमध्ये उमेदवार निश्चितीमध्ये तुम्हाला विचारात घेतलं गेलं नाही, म्हणून तुम्ही नाराज आहात. तुम्ही मनसेत नाराज आहात. मुळात असं आहे की बघा, ज्या वेळेला मला 2012ला सन्मान्य राजसाहेबांनी तिकीट दिलं त्यावेळेला अनेक इच्छुक होते. यशवंत किल्लेदार होते, त्यावेळेचे हे प्रकाश पाटणकर आहेत ते होते. या सगळ्यांना डावलून मला तिकीट दिलं साहेबांनी. त्यावेळेला मी त्यांना हे विचारलं नाही की या सगळ्यांना का डावलं आणि मलाच का तिकीट दिलं. त्यामुळे एखाद्या प्रक्रियेत पक्षाच्या मी नसेन तर मला हे मी का विचारू त्यांना की या प्रक्रियेत मी का नव्हतो आणि तेच काय. मला वाटतं हा पक्षाचा निर्णय आहे आणि तो आपण मान्य करायला पाहिजे. तुम्ही नाराज आहात दिसतोय. युती म्हटल्यानंतर जे काय जागा वाटप होतं, काय ज्या काय चर्चा होत्या, 100% समाधानी हे कोणीच असत नाही, ना त्यांच्याकडचे ना आमच्याकडचे. तो प्रोसिजरचा भाग आहे, तो सगळ्यांनी ऍक्सेप्ट करायला पाहिजे. मे बी असं झालं असेल की आम्ही पहिल्यांदाच युती केली, त्यामुळे आम्हाला या गोष्टीची सवय नाही.
त्यामुळे कदाचित कार्यकर्त्यांचं मन थोडं विचलित होत असावं, पण आम्ही नक्की त्यांच्याशी चर्चा चालू आहे आमची आणि आम्ही चर्चा करतोय.